नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये. स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल. तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील. तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात. एकदा अवश्य भेट द्या. त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला. आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव. तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध. सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर. संपर्कासाठी मोबाईल नंबर रांजणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27. भ्रष्टाचारी व असंवेदनशील सरकारच्या विरोधात माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली राहुरी मार्केट कमिटी समोर लाक्षणिक उपोषण. भ्रष्टाचारी व असंवेदनशील सरकारच्या विरोधात माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली राहुरी मार्केट कमिटी समोर येथे सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळला. निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने ही घटना घडली. या घटनेमुळे छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या भ्रष्टाचारी व असंवेदनशील सरकारच्या विरोधात दिनांक 31/8/2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत लाक्षणिक उपोषण करण्यात आले. तसेच दुपारी 4 वाजता शिवचरित्रकार हसन सय्यद यांचे व्याख्यान झाले. तसेच तालुक्यातील अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून सरकारचा निषेध व्यक्त केला. यामध्ये राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण साहेब तनपुरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भेटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर बाजकर, पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन भिंगारे, सुनील अडसुरे, नितीन बापणा, माणिकराव तारडे, राहुरी खुर्द माजी सरपंच उमेशराव बाजकर, मार्केट कमिटीचे सदस्य रामदास बाजकर, विलास कोपनर, नंदकुमार तनपुरे, महेश उदावंत, विजयराव डवले, मिलिंद आणाप, बाबासाहेब आघाव, दत्तात्रय येवले, गोरक्षनाथ पवार, प्रकाश शिरसाट, शेतकरी संघटनेचे रविभाऊ मोरे, मच्छिंद्र सोनवणे, बाळासाहेब देशमुख, शबीरभाई शेख, राहुरी खुर्द ग्रामपंचायत सदस्य राम तोडमल, दीपकराव शेडगे, राजेंद्र दाभाडे, रमेश जगधने, सुनील पंडित, प्रभाकर दाभाडे, भास्कर तमनर, भारत पवार, जालिंदर शेडगे, नितीन तनपुरे, सुधाकर भोंगळ, रवींद्र आढाव व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तू मला सवलस संस्कार कथा, बोध कथा तू सांगितल्यास, रामायण महाभारत श्रीकृष्णाच्या कथा सांगून माझं संगोपन केलं. आणि शेवटचा शिवराज्याभिषेक दिन पहाटे होणार दिनांक 6 जून 1674, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवान शके 1596, आनंद नाम संवत्सर. काका भक्तांच्या मंत्रोच्चारामध्ये सगळे विधी चालू आहेत. आणि 5 जूनला म्हणजे पूर्व संध्येला आऊसाहेब अशी बसलेली आहे, तितक्यात महाराजांचं आगमन झालं. लगबगीने महाराज येत आहेत. पहाटे राज्याभिषेक होणार आहे 5 जून 1674, पूर्व संध्या, आऊ बसलेली, महाराजांचं आगमन झालं. महाराज आल्याबरोबर आईच्या पायाजवळ बसले. काय संदेश आहे हो? तुम्ही आमदार व्हा, खासदार व्हा, मुख्यमंत्री व्हा, मंत्री व्हा, पंतप्रधान व्हा, IAS व्हा, IPS व्हा, मोठं होण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या वाव आणि आकाश मोकळे, पण जिथे कायम छोटं व्हावं लागतं आणि छोटंच व्हावं लागतं ते आईचे पाय, आणि तेवढे फक्त पाय. आईच्या पायाजवळ बसल्यानंतर तो शिवबा राजा सांगत असे, राहू लागाऊ स्वप्न बघितलं होतंस तो, त्या लाल महालातनं बघायची लुटुपुटीच्या लढाया करताना केवढा आनंद व्हायचा तुला. आऊ दगड मातीचे किल्ले मी तानाजी मालुसरे बहिर्जी नायकांच्या बरोबर करायचो तर केवढा आनंद व्हायचा. त्या दगड मातीच्या किल्ल्याचं रूपांतरण आऊ 240 किल्ल्यात करून दाखव. काय झालं होतं माहिती? सुनामी आली होती. सुनामी म्हणजे 100-100, 150-150 फूट लाटा.
ही सुनामी म्हणजे सागरी वादळ होतं. इंडोनेशियामध्ये भूकंप झाला होता, त्याच्या काही भौगोलिक घडामोडी, सागराच्या खालच्या घडामोडी आणि लाटा 100 फूट. त्यानंतरही पुतळा हल्ला नाही, काहीही नाही. क्रिटिसायझिंग एनी पॉलिटिकल लीडर, एनी पॉलिटिकल पार्टी. मला राजकारणाशी काही घेणं देणं नाही. मी कोणत्याही राजकारणाच्या समर्थनार्थ इथे आलो नाही किंवा कोणाच्या विरोधातही आलेलो नाही. मी मूल्यमापन झालं पाहिजे आणि यापुढं शिवाजी महाराजांचे पुतळे कोणाला द्यावेत याची निकष संहिता आपण विधिमंडळात मान्य करावी. माझं नम्र विनंती आणि आव्हान आहे की पुतळे कोणाला द्यावेत, पुतळे देण्यासाठी शिल्पकाराची पात्रता काय असावी. माननीय प्राजक्तदादाला माझी विनंती, जेव्हा केव्हा तुम्ही अधिवेशनामध्ये असाल तर ही काही माहिती मिळवली. 3,700 कोटी रुपये एकंदरीत मंजूर आहेत, त्यापैकी 3,600 कोटी खर्च झालेत. माननीय आमदार साहेबांना सगळं ठाऊक आहे, विधिमंडळाचे सदस्य आहेत ते. 3,600 कोटी रुपये, 36 कोटी नाही बरं का, 3,600 कोटी पूर्ण स्मारकाला, म्हणजे ते लाल दगडाचं बांधकाम वगैरे वगैरे. मनात विचार आला 3,000. राहुरी तालुका प्रतिनिधी उमेश बाचकर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.